नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने मागते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या एकादशी तिथीला मोहिनी एकादशी पाळली जातं. यंदा 27 एप्रिलला मोहिनी एकादशीचा व्रत केला जाणार आहे. या दिवशी भक्त भगवान विष्णू यांची मोहिनी रूपाच्या पूजा करताना असे विश्वास आहे की हा उपाय केल्याने सर्व प्रकारच्या संकट आणि पाप दूर होण्यास मदत मिळत असतो. शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सुद्धा एकादशीच्या व्रत हे सर्वात शक्तिशाली मानलं जातं. स्कंद पुराणात आणि पद्मपुराणात यासारख्या ग्रंथामध्ये उल्लेख आहे की एकादशीच्या व्रत पापाचा नाश करतो आणि व्यक्तीला मोक्ष प्रदान करतो. मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून राक्षसाचा वध केल्याचे सांगितलं जातं. मोहिनी एकादशीच्या व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व पाप धुतली जातात आणि व्यक्तीला शत्रूवर विजय प्राप्ती करत येतं. तसेच हा व्रत केल्याने कुटुंबाच्या सुख शांती कायम राहतं आणि व्यक्तीला धन ऐश्वर्य आणि बुद्धीच्या प्रती होतं. तसेच ही व्रत केल्याने आरोग्य निरोगी राहतं आणि व्यक्तीच्या सर्व दुःख दूर होतात. पद्मपुराणानुसार नेत्रयुगात भगवान रामने महर्षी वरिष्ठांच्या सांगण्यावरूनच हा उपाय केले होते. असं म्हणतात की हा उपवास सर्व प्रकारच्या दुःखापासून व्यक्ती देणारा आणि सर्व पापापासून व्यक्ती मुक्त मिळणारा सर्वोत्तम उपवास आहे. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच मोहिनी एकादशीच्या दिवशी व्रत नाही केलं तरी चालेल, पण गाईला खाऊ घाला ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्या वर श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्ती होऊन आपली कितीही कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. आपल्यावर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होण्याच्या अतिशय उंच कोटीची ही सेवा आहे. तर ही कोणती वस्तू खायला घालायची आहे, कोणत्या वेळात खायला घालायची आहे याच्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाच्या माहिती मी तुम्हाला हा व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय लिहायला विसरू नका. हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातूनच धेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. याच्याबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीच्या स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास आहे आणि गाय 11 रुद्राची आई आहे, 8 वासूच्या कन्या आहे, 12 दिव्याची बहीण आहे आणि अमृत रूपी दूध देणारी आहे. जे व्यक्ती गाय गोसावी करतं त्यांना सर्व मनोकामना पूर्ण होता, पण त्याला मृत्यूपासून स्वर्गाच्या प्राप्ती सुद्धा होत असतं. साक्षात श्रीहरी विष्णूंच्या सुद्धा आपल्या कृष्ण अवतारमध्ये गोसावी केली होते आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हा नाव मिळाला होता आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून मोहिनी एकादशीच्या दिवशी ही गोसावी हे आहे तर करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि अंतरूणमध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी स्मरण करायचे आहे. कारण असं म्हटलं जातं की आपण ब्रह्ममुहूर्तावर जे पण काम करतो त्यामध्ये आपल्याला 100 पट्टीने पुण्यफळ ही प्राप्त होत असतं. यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून गंगाजल टाकून स्नानही करायचे आहे. तसेच स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. शक्य असेल तर या दिवशी तुम्ही लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्र परिधान करू शकता. सर्वप्रथम आपल्याला देवघरातले आपल्याला दिवा ही प्रज्वलित करून घ्यायचे आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असतो. यानंतर आपल्याला मोहिनी एकादशीचा व्रत करण्याचा संकल्प हा करून घ्यायचा आहे आणि सर्वप्रथम
आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची आहे. श्री हरी विष्णूच्या पिवळी फळाच्या अर्पणही करून घ्यायचे आहे. तसेच चंदन आणि गुळ करून घ्यायचे. तसेच आपल्याला एक तुळशीचे पत्र आवर्जून अर्पण करायचे आहे. हे तुळशी पत्र हे अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही बोलायची. असं केल्यामुळे आपली कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होतात. त्याच्याबरोबर आपल्याला माता लक्ष्मीचे सुद्धा दीर्घायु विधीपूर्वक पूजाही करून घ्यायची. तसेच तुळशी मातेच्या सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे. तसेच मोहिनी एकादशीच्या व्रत कथेच्या आपल्याला पठणही श्रवण सुद्धा करून घ्यायचे आहे. आता ही गोसावी आपल्याला कधी करायची आहे? मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही गोसावी जे आहे ते करू शकता. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर त्याच्या घरच्या घरीही गोसावी करू शकता किंवा एखादी गोट्यात जाऊ शकता, गोशाळामध्ये जाऊ शकता किंवा वाटेल कुठेही तुम्हाला गायीच्या भेटणार आहे. गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे दोन्ही पायावर आपल्याला पायावर पाणी हे अर्पण करून घ्यायचे आहे. तिथे तिची आरती करून घ्यायची आहे. तिला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायच्यासोबतच आणि त्यानंतर वस्तू गायला खायला घ्यायची आहे. म्हणजे पिवळी केळी आणि गूळ श्रीहरी विष्णू आणि पिवळी वस्तू ही अतिशय प्रिय आहे. आणि जर गायला पिवळी केळी खायला गेली तर यामुळे आपल्याला कुंडलीतलं गुरुग्रह हे बलवान होतं. आणि जर आपल्याला कुंडलीतलं गुरुग्रह बलवान होता तर आपल्या कुंडलीतलं गुरुग्रह बलवान झाली तर यामुळे आपल्याला जीवनामध्ये असणारे ज्या आर्थिक समस्या आहे यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतं. तसेच गाईला गूळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून ते मुक्तताही राहू शकतो. केतू शनी मंगळ ग्रहाच्या दुष्प्रभावापासून आपल्याला मुक्तताही मिळत असतो. ज्या मुलींवर विवाह जुळण्याचा समस्या येत असेल अशा लोकांना आवर्जून मोहिनी एकादशीच्या दिवशी अशी ही गूळ तशीच पिवळी जी आहे ते गाईला खायला घ्यायचे आहे. अगदी तुम्ही हिरवी चारा सुद्धा गाईला खायला दिली शक्य असेल. गाईला हिरवी चारा खायला दिल्यामुळे आपल्याला कुंडलीतलं बुधग्रह हे बलवान होतं. बुधग्रह हे नोकरी व्यवसाय करिअर संबंधित असतं. आणि जर तुमच्या कुंडलीतलं बुधग्रह बलवान झाले तर यामुळे आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामनाही करावे लागत नाही. यानंतर आपल्याला आवर्जून गाईला थोडा पाणी सुद्धा प्यायला द्यायचे आहे. यामुळे आपल्याला कुंडलीतला चंद्र बलवान होता. चंद्र हे मानाचे कारक मानला जातं आणि जर आपल्या कुंडलीतलं चंद्र बलवान झालं तर यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रासापासूनही मुक्तताही मिळत असतं. आपल्याला गायीभोवती 11 प्रदक्षिण मारायचे आहे. प्रदक्षिण मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय नमः हा मंत्राचा जपही करायचे आहे. यानंतर आवर्जून आपल्याला गायीला खालीचे थोडासा माती उचलायची तिने आपल्या कपाळावर टिळाही लावायचे. कारण जे मनुष्य गायीच्या हातात न स्पर्श करून प्रदक्षिण करतो तसेच तिच्या चरणेखाली धूळ मस्तकी लावतो. पृथ्वी प्रदक्षिणा व सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याने पुण्यही प्राप्त होत असतं. जर गायी स्पर्श करून देत नसेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवर हात फिरवायची आपल्याला मनातली इच्छाही व्यक्त करायची. अशी रीतीने मोहिनी एकादशीच्या दिवशी आपल्याला ही गोसावी जी आहे ते करायची आहे. गोसावी केली यामुळे आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीण इच्छाही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण हो हीच मी मनामध्ये इच्छा. तर भेटूया नेक्स्ट एक व्हिडिओमध्ये. तो